नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण समाज सुधारक या प्रकरणामध्ये शाहू महाराज यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत. आज आपण जे लेक्चर असणार आहे त्याच्यामध्ये आपण ऑडिओ बुक ज्याप्रमाणे असतं त्याप्रमाणे हे लेक्चर असणार आहे. हे जे 10-11 पॉईंट आहेत याच्यावर आपण आज ऑडिओ टाईप एक व्हिडिओ बनवणार आहे. तर आपण आज सुरुवात करूया की शाहू महाराजांना. तर पहिला पॉईंट आहे जन्म, शिक्षण आणि विवाह. तर आपण सुरुवात करूया व्हिडिओला. शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव आबासाहेब गाडगे होते. ते कागल परगण्याचे जागीरदार होते. त्यांच्या आईचे नाव राधाबाई होते. शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते. 1708 साली कोल्हापूर स्वतंत्र राज्य म्हणून अस्तित्वात आले. तेथील चौथे शिवाजी महाराज यांच्या पत्नी आनंदीबाई साहेब यांनी यशवंतराव यांना 17 मार्च 1884 रोजी दत्तक घेतले व त्यांचे नाव शाहू छत्रपती असे ठेवण्यात आले. तर शिक्षण पाहूया शाहू महाराजांचं. कृष्णाजी भिकाजी गोखले व हरिपंत गोखले हे त्यांचे शिक्षक होते. सर मिस्टर फिट्झजेराल्ड हे त्यांचे काहीतरी मुख्य शिक्षक होते. 1885 मध्ये महाराजांना राजकोट येथील राजकुमार महाविद्यालयात पाठवण्यात आले. त्यांचे लहान बंधू श्रीमंत बापूसाहेब, श्रीमंत काकासाहेब व दत्ताजीराव इंगळे हे महाराजांसोबत शिक्षण घेत होते. 1889 पर्यंत ते राजकोटला होते. त्यावेळी त्या महाविद्यालयाचे प्रिन्सिपल मॅकनॉटन हे होते. पुढे 1890 ते 1894 या काळात महाराजांचे शिक्षण धारवाड येथे पूर्ण झाले. या ठिकाणी सर स्टुअर्ट फ्रेझर व सर रघुनाथराव व्यंकाजी सबनीस हे त्यांचे गुरु होते. तेथे महाराजांनी इंग्रजी भाषा, जगाचा इतिहास व राज्यकारभार या विषयाचे शिक्षण घेतले. 1889 मध्ये इंग्रजांनी सर स्टुअर्ट फ्रेझर यांची नियुक्ती महाराजांचे ट्युटर व गार्डियन म्हणून केली. ते 1894 पर्यंत या पदावर होते. आता विवाह पाहूया. धारवाड येथे शिक्षण घेत असतानाच 1 एप्रिल 1891 रोजी महाराजांचा विवाह झाला. त्यांची पत्नी लक्ष्मीबाई या बडोद्याचे गुणाजीराव खानवेलकर यांच्या कन्या होती. विवाहाच्या वेळी त्यांचे वय किती होते तर 11 वर्षाच्या त्या होत्या. आता राज्याभिषेक पाहूया. 2 एप्रिल 1894 रोजी शाहू महाराजांनी कोल्हापूर राज्याची सूत्रे हाती घेतली. तेव्हापासून ते मृत्यूपर्यंत 6 मे 1922 एकूण 28 वर्षे ते कोल्हापूर संस्थानचे राजे होते. आता पुढचं पाहूया की वेदोक्त प्रकरण. तर सुरुवात करूया. नियमित प्रथेप्रमाणे ऑक्टोबर 1899 साली महाराज पंचगंगा नदीवर स्नानासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत राजाराम शास्त्री भागवत, बंधू बापूसाहेब व मेहुणे मामासाहेब खानवेलकर ही मंडळी होती. महाराजांचे स्नान सुरू असताना नारायण भटजी हे स्वतः स्नान न करता वेदोक्त ऐवजी पुराणोक्त मंत्र म्हणत होते. राजाराम शास्त्री यांनी ही बाब महाराजांच्या लक्षात आणून दिली. महाराजांनी त्याचे कारण विचारल्यावर वैदिक मंत्राच्या वेळी स्नानाची आवश्यकता असते. शूद्रांना पुराणोक्त मंत्र सांगावे लागतात म्हणून मला स्नानाची आवश्यकता नाही असे नारायण भटजी यांनी उत्तर दिले. पण आपण शूद्र नाहीत तर क्षत्रिय आहोत असे उत्तर महाराजांनी दिले. तर याच्यावर नारायण भटजीने सांगितले की ब्राह्मण वर्ग जोपर्यंत तुम्हाला क्षत्रिय म्हणून घेत नाही तोपर्यंत तुम्ही शूद्रच आहात अशी त्यांनी भूमिका घेतली. हे उत्तर महाराजांसाठी धक्कादायक होते. या धार्मिक अन्यायाची महाराजांना चीड आली. या घटनेमुळे महाराज विचारप्रवण व चिंतनशील बनले. अधिक सामाजिक सुधारणाकडे ते काय झाले तर वळले. आता नोव्हेंबर 1901 मध्ये राजघराण्यातील सर्व धार्मिक विधी वेदोक्त मंत्रांनी करावे असा आदेश महाराजांनी काढला. यावेळेस राजघराण्याचे विधी करण्याचे वार्षिक 30,000 इनाम आप्पासाहेब राजोपाध्याय यांना मिळाले. पण त्यांनी याचा काय केला नकार दिला. त्यांचा नारायण भटजीच्या मताशी पाठिंबा होता. त्यामुळे शाहू महाराजांनी 1 मे 1902 रोजी त्यांचे इनाम का जप्त करण्यात येऊ नये अशी विचारणा केली. पण राजोपाध्याय यांना कोल्हापुरातील सनातन ब्राह्मण व लोकमान्य टिळकांचा पाठिंबा असल्याने त्यांनी महाराजांची टिंगल सुरू केली. अखेर 6 मे 1902 रोजी महाराजांनी राजोपाध्याय यांना नोकरीवरून काढून टाकले व त्यांचे वतन रद्द केले.
त्यांच्या फेरविचाराची मागणी देखील शाहूंनी फेटाळली. राजोपाध्याय यांनी इंग्रज प्रतिनिधी कर्नल फेरिस, मुंबई सरकार व लॉर्ड कर्झनकडे तक्रार केली, पण सर्वांनी त्यांचा अर्ज फेटाळला. हे वेदोक्त प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात पसरले आणि ब्राह्मण व ब्राह्मणेतर असे दोन गट तयार झाले. राजोपाध्याय यांना लोकमान्य टिळक, न. चिखलीकर, महादेव बोडस, बाळासाहेब नातू, दादासाहेब करंदीकर, चिपळूणकर व महाराष्ट्रातील सनातनी ब्राह्मणांनी पाठिंबा दिला. टिळकांनी तर केसरीत महाराजांच्या विरोधात लेख लिहिला. टिळक यांनी प्रस्तुत लेख आपल्या सहकाऱ्यापैकी कोणीतरी लिहिला असे म्हटले होते. शाहू महाराजांनी राजोपाध्याय यांच्या जागी तात्याराव जोशी यांची 250 रुपये वेतनावर नियुक्ती केली. वेदोक्तांच्या हक्काची पुनर्स्थापना करण्याचा प्रयत्न साताऱ्याचे छत्रपती प्रतापसिंह महाराज यांनी देखील केला होता. याची माहिती प्रबोधनकार ठाकरे यांनी शाहू महाराजांना दिली होती. तेव्हा याच विषयावर ग्रंथ लिहिण्याची सूचना महाराजांनी ठाकरे यांना केली. म्हणून मग प्रतापसिंह छत्रपती आणि रंगो बापूजी हा ग्रंथ ठाकरेंनी लिहिला. आता आपण पाहूया की सत्यशोधक समाजाची स्थापना. तर धनंजय कीर म्हणतात, वेदोक्त प्रकरणामुळे शाहू महाराज सत्यशोधक समाजाच्या मत प्रणालीकडे वळले. कर्मवीर विठ्ठलराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे 1910 मध्ये सभा होऊन सत्यशोधक समाजाची पुन्हा स्थापना झाली होती. शाहू महाराजांच्या मार्गदर्शनानुसार परशुराम घोडसवार यांच्या अध्यक्षतेखाली 11 जानेवारी 1911 रोजी कोल्हापूर येथे भरलेल्या सभेत सत्यशोधक समाजाची स्थापना झाली. या समाजाच्या अध्यक्षपदी भास्करराव जाधव यांची निवड झाली. धनगर समाजाचे विठ्ठल विराजी ढोणे हे शिक्षक राजवाड्यावर नोकरीस होते. शाहू महाराजांनी सत्यशोधक समाजाचे काम करण्यासाठी ढोणे यांची नियुक्ती केली. यांचे वेतन मात्र दरबार देत असे. शाहू महाराजांनी समाजाला इमारत बांधण्यासाठी गंगावेशीत 4 गुंठे जमीनही देणगी म्हणून दिली. येथे इमारत व्हावी म्हणून विठ्ठल ढाणे, हरिभाऊ चव्हाण व श्रीपतराव चव्हाण यांनी खेड्यात फिरून निधी जमवला. शाहूंनी देखील इमारती बांधकामास मदत केली. हरिभाऊ चव्हाण यांनी वास्तुशांती, पुरुष सूक्त, संध्या, अवनी, विवाह, श्राद्ध यांची पुस्तके तयार केली. भास्करराव जाधव यांनी घरचा पुरोहित हे पुस्तक तयार केले. सत्यशोधक समाजाने 200-300 विवाह व अनेक धार्मिक विधी केले. खेडोपाडी चळवळीचा प्रसार झाला. महाराजांनी सत्यशोधक समाजास वर्षासन सुरू केले. जुलै 1913 मध्ये कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची शाळा सुरू केली. विसाजी ढोणे यांच्याकडे ही शाळा सोपवली. या शाळेत तयार झालेले पुरोहित अनेक विधी 1919 साली साताऱ्यातील काले येथे सत्यशोधक समाजाची परिषद केशवराव बागडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. तेथे भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्था स्थापण्याचे जाहीर केले. 31 डिसेंबर 1919 व 1 जानेवारी 1920 या 2 दिवशी कराड येथे सत्यशोधक समाजाची परिषद दीनमित्रकार मुकुंदराव पाटलांच्या अध्यक्षतेखाली भरली. या परिषदेत शाहू महाराजांनी मदत केली. सत्यशोधक समाजाचा हिरक महोत्सव 1933 मध्ये झाला. त्यावेळी एक ग्रंथ बाही माधवराव बागल यांनी प्रसिद्ध केला. जरी शाहू हे सत्यशोधक समाजाचे अधिकृत सभासद नव्हते, तरी सत्यशोधक शाहू असे त्यांचे वर्णन या ग्रंथात करण्यात आले. शाहू महाराज हे सत्यशोधक नव्हते असे मत स. मा. गर्गे, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, यदी फडके, नलिनी पंडित यांचे होते. पण उपलब्ध पुरावे ते सत्यशोधक समाजाचे पुरस्कर्ते होते हे दर्शवतात. आर्य समाजाची स्थापना. आता पुढे आपण पाहूया की आर्य समाजाची स्थापना. आर्य समाजात वैदिक पद्धतीने धार्मिक विधी करणे व जातीभेद न मानणे यावर भर दिल्याने महाराज या समाजाकडे आकर्षित झाले. कोल्हापुरात आर्य समाजाची शाखा 1918 साली स्थापन केली. टी.डी. मालक यांनी आर्य समाजाचे व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. डॉक्टर बाळकृष्ण, प्राचार्य अविनाशचंद्र बोस व पंडित नारायणशास्त्री वालावकर यांनी आर्य समाजाचे काम केले. कोल्हापूर येथे समाजाचे गुरुकुल सुरू करण्यात आले.
1918 साली महाराजांनी राजाराम महाविद्यालय, राजाराम हायस्कूल, ट्रेनिंग हायस्कूल आणि पाटील तलाठी क्लास या संस्था आर्य समाजाच्या ताब्यात दिल्या. 1926 मध्ये छत्रपती राजाराम यांनी या संस्था पुन्हा संस्थानाकडे घेतल्या. महाराजांनी गुरुकुलात कर्नल वुडहाऊस या नावाने अनाथालय स्थापन केले. कोल्हापूरमध्ये गुरुकुलच्या शैक्षणिक कार्याबरोबर धार्मिक क्षेत्रातही चांगले कार्य आर्य समाजाने केले. लोक जागृतीसोबत शुद्धी चळवळ देखील राबवली. महाराजांनी शाळेमध्ये सत्यार्थ प्रकाश या ग्रंथाच्या अभ्यासाची सक्ती केली. या काळात दक्षिण महाराष्ट्रात कोल्हापूर हे आर्य समाजाचे केंद्र होते. पन्हाळा तलावाजवळ आर्य समाजाच्या शाखांची मोठी वसाहतच निर्माण झाली होती. शाहू महाराजांनी स्वतःला मी आर्य समासी आहे असे घोषित केले होते. ब्राह्मो समाज, सत्यशोधक समाज, प्रार्थना समाज या तुलनेत आर्य समाजाचा महाराजांवर अधिक प्रभाव होता. आता पुढचा पाहूया की कुलकर्णी वतने नष्ट केली. तर कुलकर्णी हा गावच्या शेतजमिनीची नोंद ठेवत असे. हे कुलकर्णी शेतकऱ्यांवर अन्याय करत, सावकारी करत. महाराजांनी 15 सप्टेंबर 1918 रोजी कुलकर्णी वतने नष्ट केली व त्या जागी तलाट्यांची नेमणूक केली. नाराज झालेल्या कुलकर्ण्यांनी त्याच्या विरुद्ध करवीर पीठाचे शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी यांच्याकडे तक्रार केली. कुलकर्णी चळवळ सुरू केली. या चळवळीस कुर्तकोटी, लोकमान्य टिळक, प्राचार्य विजापूरकर, विष्णू गोविंद, दत्तोपंत बेळवी व भालाकार भोपटकर यांनी पाठिंबा दिला. या काळात शाहूंच्या निषेधाच्या सभा झाल्या. माझ्या इनामी गावी तरी कुलकर्णी वतने खालसा करू नका, नाहीतर मी राजीनामा देईन अशी त्यांनी महाराजांना धमकी दिली होती. पण महाराज आपल्या निर्णयावर ठाम होते. अखेर डॉक्टर कुर्तकोटी यांनी 15 ऑक्टोबर 1918 रोजी शंकराचार्य पदाचा राजीनामा दिला. आता मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण हे आपण बघूया. तर प्रत्येक गावात किमान एक शाळा असावी व ती शाळा त्या गावाच्या बहुसंख्येने असणाऱ्या जातीच्या व्यक्तीने चालवावी असे महाराजांनी 1913 मध्ये जाहीर केले. कोल्हापूर संस्थानात मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण सुरू करण्याचा ठराव दरबाराने 25 जुलै 1917 रोजी केला. त्याप्रमाणे सक्तीचे मोफत प्राथमिक शिक्षण 30 सप्टेंबर पासून सुरू होईल असा जाहीरनामा महाराजांनी 8 सप्टेंबर 1917 रोजी काढला. या जाहीरनाम्यावर हंगामी महसूल अधिकारी भास्करराव जाधव यांची स्वाक्षरी होती. या शिक्षण योजनेचा आराखडा तयार करण्यासाठी शाहूंनी समिती नेमली. त्या समितीवर रा. ब. हरी करमरकर, कृष्णाजी धोंडो मराठे, प्राचार्य पंडितराव व विष्णुपंत काळे ही मंडळी होती. समितीने शिक्षण खाते हे महसूल खात्याचाच एक भाग मानावाचे ठरवले. या समितीने आपला अहवाल शिक्षण अधिकारी रा. ब. डोंगरे यांना सादर केला. 21 व 29 सप्टेंबर 1917 रोजी असे जाहीर केले की सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाची ही योजना मुलींच्या बाबतीत लागू करण्यात येणार नाही. ती फक्त मुलांच्या बाबतीतच लागू होईल. कोल्हापूर शहर, तालुक्यांची, पेठांची आणि महलांची मुख्य गावे यात ही योजना सुरू होईल. धनंजय कीर यांचे याबाबत म्हणणे होते की धरण आणि कालवे यांच्यावर खूप खर्च झाला होता. पैशाच्या अभावी ती योजना मुलींच्या बाबतीत लागू करणे शक्य नव्हते. आता या कायद्यानुसार शिक्षणास योग्य वयाची मुले म्हणजे 7 ते 14 वयाची ठरवण्यात आली. या वयातील मुलांच्या पालकांनी त्यांना शाळेत पाठवणे बंधनकारक होते. तसे न केल्यास प्रत्येक महिन्यास 2 पैसे दंड आकारण्यात यावा असे आदेश काढले. मंदिर बांधताना शेजारी शाळेच्या खोल्या पण बांधाव्यात असा नियम होता. पहिली शाळा चिखली, पेठा, करवीर येथे 18 मार्च 1918 रोजी स्थापन झाली. 1918 मध्ये 27 शाळांमधून 1896 विद्यार्थी शिक्षण घेत होते. 1922 मध्ये ही संस्था 420 शाळा व 22,000 विद्यार्थी एवढी झाली होती. शाहू महाराज म्हणाले होते, प्राथमिक शिक्षणावर माझा भर आहे, तरी माध्यमिक आणि उच्च शिक्षणाकडे माझे लक्ष कमी नाही. आता आपण पाहूया की विद्यार्थी वसतिगृह हा मुद्दा पाहूया की 1896 मध्ये दुष्काळ पडला तेव्हा शाहू महाराजांनी सर्व जाती जमातींच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह काढले. त्याचे नाव मराठा बोर्डिंग. सुरुवातीला यात सर्व जातींचे विद्यार्थी होते, पण नंतर त्यात जातीयता पाळण्यात येऊ लागली. परिणामी फक्त ब्राह्मण विद्यार्थी तेथे शिल्लक राहिले. अखेर ते वसतिगृह 1911 साली बंद झाले.
या अनुभवामुळे सर्व जातींसाठी एकच वसतिगृह काढले तर त्या जातीभेदामुळे मुले शिकणार नाहीत किंवा मुले येणार नाहीत, म्हणून जातवार वसतिगृह काढली. शिक्षणाचा प्रसार जसा जास्त होईल तसा जातीभेद कमी होईल व नंतर अशी जातीय वसतिगृह स्थापन करण्याची गरज भासणार नाही असे त्यांना वाटत होते. महाराजांनी कोल्हापूरमध्येच नव्हे तर पुणे, नगर, मुंबई, पंढरपूर, नाशिक व नागपूर येथील वसतिगृहांना देखील आर्थिक मदत केली. शाहू महाराजांनी 1901 पासून जातीवार वसतिगृह काढण्यास सुरुवात केली. शाहू महाराजांनी 15 एप्रिल 1920 रोजी नाशिकच्या उदोजी स्टुडंट हॉस्टेलची स्थापना केली. आता स्त्री शिक्षणाविषयी थोडं माहिती घेऊया की संस्थानातील शिक्षणाधिकारी असलेल्या मिस लिटल या मायदेशी गेल्यावर महाराजांनी फिमेल ट्रेनिंग स्कूलमधील शिक्षिका रखमाबाई केळवळकर यांची शिक्षणाधिकारी म्हणून नेमणूक केली. संस्थानात ठिकठिकाणी मुलींच्या स्वतंत्र शाळा काढल्या. भुदरगड सारख्या डोंगराळ भागात मुलींच्या शाळा काढल्या. हुशार मुलींना दरबाराने शिष्यवृत्ती ठेवल्या होत्या. राजाराम विद्यालयातील सर्व मुलींना शिक्षण हे मोफत केले होते. रखमाबाई केळवळकरांची मुलगी महाराजांच्या मदतीने वैदिक शिक्षणासाठी इंग्लंडला जाऊ शकली. तसेच महाराजांनी विधवा सून इंदुमती देवी यांना परिवाराचा विरोध असतानाही सोनतळी कॅम्पवर शिक्षण दिले. व्यावसायिक व उच्च शिक्षणासाठी त्यांचे कार्य पाहूया. तांत्रिक शिक्षणासाठी जयसिंगराव घाडगे तांत्रिक संस्था स्थापन केली. यामध्येच लोहार काम, गवंडी काम व सुतार काम यासारखे शिक्षणाचे विषय त्या ठिकाणी होते. लष्करी शिक्षणासाठी इन्फंट्री स्कूल स्थापन केले. शिक्षकांसाठी प्रशिक्षण केंद्र सुरू केले. 6 महिन्यांच्या प्रशिक्षण काळात 20 शिक्षकांना भाषा, अंकगणित, अध्यापन पद्धतीने शिक्षण देण्यात येत असे. पाटील व तलाठी शाळा सुरू केल्या. यात त्यांना प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात आली. 1851 मध्ये कोल्हापूर येथे इंग्रजी शाळा सुरू झाली होती. तिचे रूपांतर 1881 मध्ये राजाराम महाविद्यालयात झाले. दरवर्षी 50,000 रुपये खर्चासाठी या महाविद्यालयात संस्थानातर्फे देण्यात येत होते. हे महाविद्यालय महाराजांनी आर्य समाजाकडे सोपवले होते. आता क्षात्र जगद्गुरू या पीठाची स्थापना 1920 साली झाली होती. त्याच्याविषयी आपण माहिती पाहू. तर शाहू महाराजांनी करवीर पीठाचे शंकराचार्य म्हणून डॉक्टर कुर्तकोटी यांची नेमणूक केली होती. पण कुलकर्णी व त्यांनी नष्ट केली तेव्हा त्यांचे महाराजांशी न पटलेले ऑक्टोबर 1918 मध्ये त्यांनी पदत्याग केला. त्यानंतर आत्मशास्त्री चित्रे हे करवीरचे शंकराचार्य झाले. ब्राह्मणेतर पुरोहित तयार करण्यासाठी 1920 मध्ये कोल्हापुरात श्री शिवाजी वैदिक स्कूल ची स्थापना केली. यात 62 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. परगाव येथे मौनी महाराजांची पीठ होते. पारगाव मौनी बुवा हे क्षत्रिय संत व शिवाजी महाराजांचे गुरु होते. ते मराठ्यांचे जगद्गुरू होते. या गादीचे पुनरुज्जीवन करण्याचे महाराजांनी ठरवले. शाहू छत्रपतींनी सदाशिव लक्ष्मण पाटील बेनाडीकर यांची पाटगावच्या धर्मपीठावर शास्त्र जगद्गुरू म्हणून नेमणूक केली. 11 नोव्हेंबर 1920 रोजी पाटील यांचा वैदिक मंत्र्याच्या घोषात पट्टाभिषेक करण्यात आला. स्वतः शाहूंनी ए.बी. लट्टे आणि इतर दरबारी लोकांनी त्यांना वाकून मुजरा केला. भास्करराव जाधव यांनी मुजरा केला नाही. पगडी गेली व पटका आला एवढा फरक आहे असे ते म्हणत. वीरा शिंदे, प्रबोधनकार ठाकरे, भास्करराव जाधव, मुकुंदराव पाटील यांना हा निर्णय आवडला नव्हता. शास्त्र जगद्गुरू पीठाची निर्मिती हा निर्णय सत्यशोधक चळवळीच्या तत्वांच्या विरोधात होता, म्हणून सत्यशोधक मंडळी नाराज होती. देव व माणूस यांच्यातील मध्यस्थ फुले यांनी नाकारला होता, पण या पीठाची निर्मिती करून महाराजांनी त्या विचारांचे उल्लंघन केले असा आक्षेप घेतला होता. आता श्रीपतराव शिंदे, खंडेराव बागल या ब्राह्मणेतर पत्र संपादकांनी शाहूंचे काय केले होते तर समर्थन केले होते. आता पुढे पाहूया की शिक्षण संबंध. शाहू महाराजांनी अस्पृश्यांसाठी असलेल्या शाळांची संख्या वाढवली. अस्पृश्योद्धार आपण पाहत आहोत, तर त्यात सुरुवात शिक्षण पाहूया. शाहू महाराजांनी अस्पृश्यांसाठी असलेल्या शाळांची संख्या वाढवली. त्यांना फी माफीची सवलत दिली. कोल्हापुरात महार व चांभार यांच्यासाठी रात्रीची शाळा होती. महाराजांनी 1906 मध्ये आदेश काढून या शाळेला कायमस्वरूपी मान्यता दिली. तसेच चांभार व ढोरांच्या मुलींच्या शाळेसाठी 1907 मध्ये मंजुरी दिली. शाहू महाराजांनी 1907 साली अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू केले. भास्करराव जाधव व इतर मंडळींनी 1909 साली अस्पृश्यांसाठी स्थापन केलेल्या वसतिगृहाला जागा दिली. खाजगी खर्चातून 3
तोळे 3 तसेच दरबारी खर्चातून 4 अशी एकूण 7 वसतिगृह त्यांनी चालवली. कोल्हापूरमध्ये मिस क्लार्क या युरोपियन विदुषी अस्पृश्य उद्धाराचे कार्य करीत होत्या. तिचे नाव जनतेपुढे राहावे यासाठी महाराजांनी अस्पृश्यांच्या वसतिगृहासाठी मिस क्लार्क वसतिगृह असे नाव दिले. महाराजांनी 24 नोव्हेंबर 1911 रोजी एक आदेश काढून राज्यातील सर्व अस्पृश्यांसाठी मोफत शिक्षण देण्याची तरतूद केली. आता पुढचा मुद्दा एक पाहूया की गुन्हेगारी जातीची हजेरी पद्धत बंद केली. तर महार, मांग, रामोशी, बेरड, कोळी, गारुडी, पारधी जातींना गुन्हेगार ठरवून रोज पोलीस ठाण्यावर हजेरीचे बंधन त्यांना घालण्यात आले होते. 27 जुलै 1918 रोजी ही एक आदेश काढून महाराजांनी हजेरी पद्धत बंद केली. महार वतने बंद केली. त्याचबरोबर अस्पृश्यता निवारणासाठी राजदरबारातील मंडळींचे खाजगी नोकर म्हणून त्यांनी अस्पृश्यांना नोकऱ्या दिल्या. त्यांचे अंगरक्षक महार होते. जातीवाचक आडनावे बदलण्याचा उपक्रम त्यांनी हाती घेतला. अस्पृश्यांना सूर्यवंशी समजण्यात यावे असा त्यांनी हुकूम काढला. त्यांच्यातील पैलवानांना ते जाट पैलवान म्हणत, तसेच चांभारांना सरदार व भांग्यांना पंडित असे म्हणत. लष्करी फडात 2 महार, 2 मांग आणि शहरातील पोलीस स्टेशनवर गेटवर 16 महारांची नेमणूक त्यांनी केली. कोल्हापूर नगरपालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्षपद त्यांनी दत्तोबा पवार या दलितास दिले होते. कोणत्याही सरकारी खात्यात अस्पृश्यता पाळू नये असे त्यांनी नियम काढला होता. महाराजांच्या घोड्याच्या तबेल्यात महार मोतदारांपैकी एक गंगाराम कांबळे होता. त्याने हौदातील पाणी घेतले तर हौद बाटला म्हणून सर्वांनी त्याला मारहाण करून जखमी केले. महाराजांनी त्याला नोकरीतून मुक्त करून कोल्हापूर शहरात भर वस्ती सत्य सुधारक हॉटेल टाकून दिले. ते स्वतः त्या हॉटेलला जाऊन चहा व फराळ करत. पुढे आपण माणगाव परिषद पाहूया. 1920 कोल्हापूरच्या माणगाव येथे 20 व 21 मार्च 1920 रोजी दक्षिण महाराष्ट्र दलित परिषदेचे पहिले अधिवेशन झाले. हीच माणगाव परिषद यासाठी शाहू महाराज यांनी पुढाकार घेतला. या परिषदेच्या आयोजनासाठी कोल्हापुरातील अस्पृश्य पुढारी रमाकांत कांबळे, गंगाराम कांबळे, तुकाराम गणाचारी, शिवराम कांबळे, रामचंद्र कांबळे व निगप्पा येदाळे यांनी प्रयत्न केले. या परिषदेमधूनच बाबासाहेबांचे नेतृत्व उदयास आले. आता आपण पाहूया की आर्थिक क्षेत्रातील कार्य, उद्योग व व्यापार. 1906 मध्ये शाहू महाराजांनी स्पिनिंग मिलची स्थापना केली. 1907 मध्ये सहकारी तत्वावर कापड गिरण त्यांनी सुरू केली. कोल्हापूर पूर्वीपासून गुळासाठी प्रसिद्ध होती. 1895 मध्ये महाराजांनी शाहूपुरी या व्यापार पेठेची स्थापना केली. शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी महाराजांनी प्रथम प्राधान्य दिले. भोगावती नदीवर धरण बांधण्याची योजना 1907 साली आखण्यात आली. 1908 साली या धरणाचे नाव महाराणी लक्ष्मीबाई तलाव असे करण्यात आले. तसेच राधानगरी व कळंबावाडी धरणाची कामे हाती घेतली. शेतात नवनवीन प्रयोग व्हावेत असे त्यांना वाटत होते. चहा व कॉफीच्या लागवडीवर त्यांनी भर दिला होता. 1897 मध्ये भीषण दुष्काळ पडला होता. यावर महाराजांनी प्रभावी उपाययोजना केली. यावेळी म्हैसूरवरून धान्य आणल्याची नोंद आहे. 1912 मध्ये कोल्हापुरात सहकार कायदा पास केला. कलांचे आश्रयदाते महाराजांनी संगीत, नाट्य, चित्रपट, शिकार, मल्लविद्या अशा कलांना आश्रय दिला. महाराजांनी अनेक छंद होते. शाहू महाराजांच्या प्रोत्साहनाने कृष्णाजी अर्जुन केळुसकरांनी मराठीत शिवचरित्र लिहिले. शाहू महाराजांनी स्वतः सिद्धांत विजय हा ग्रंथ लिहिला. ते स्वतः कुस्ती खेळत. गावागावात तालीम व आखाडे यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिले. गायन कोकिळा केसरकर बाई केरकर, बालगंधर्व, नाटककार मामा वरळेकर, गोविंदराव टेंबे, बाबूराव पेंटर, कवी सुमंत यांना महाराजांनी आश्रय दिला. जयपूर घराण्याचे प्रसिद्ध गायक अल्लादिया खान यांना कोल्हापूर दरबाराने आश्रय दिला. बाबूराव पेंटर व आनंदराव पेंटर या 2 बंधूंनी 1913 मध्ये कोल्हापूर येथे चित्रपट प्रदर्शनासाठी महाराष्ट्र सिनेमागृह ची स्थापना केली. आबालाल रहिमान या काळातील प्रसिद्ध चित्रकार होते. केम्ब्रिज विद्यापीठाने शाहू महाराजांचा सन्मान त्यांच्या शिक्षण व कृषी क्षेत्रातील कार्यासाठी आजीव सभासत्व व डॉक्टर लॉज ही मानक पदवी देऊन त्यांनी केली. आता एक आपण पाहूया की या ठिकाणी शाहू महाराजांनी आर्थिक मदत केलेले ब्राह्मणेतर वृत्तपत्र आपण थोडक्यात पाहूया की पहिलं होतं जागरूक, दुसरं होतं एकूण 15 वृत्तपत्र आहेत. त्यातले पाहूया जागरूक, मुकनायक, विजय मराठा, राष्ट्रवीर साप्ताहिक, संदेश साप्ताहिक, शिवछत्रपती, हंटर, ब्राह्मणेतर, प्रबोधन, जागृती, डेक्कन रयत, राष्ट्रवीर, दिनमित्र, कैवारी तेज आणि तरुण मराठा असे एकूण 15 वृत्तपत्रांना त्यांनी काय केली होती तर मदत केली होती. त्याचबरोबर एकूण 23 वसतिगृहाची स्थापना देखील त्यांनी
केली होती. त्याचे एक थोडक्यात आपण पाहूया की पहिलं होतं व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग, दिगंबर जैन बोर्डिंग, वीरशोळ लिंगायत बोर्डिंग, मुस्लिम बोर्डिंग, मिस क्लार्क हॉस्टेल, दैवज्ञ शिक्षण समाज बोर्डिंग, श्री नामदेव बोर्डिंग, पांचाळ ब्राह्मण वसतिगृह, श्रीमती सरस्वतीबाई गौड सारस्वत ब्राह्मण विद्यार्थी वसतिगृह, इंडियन ख्रिश्चन हॉस्टेल, राव बहादूर सपनीस प्रभू बोर्डिंग, आर्य समाज गुरुकुल, वैश्य बोर्डिंग, ढोर चांबार बोर्डिंग, शिवाजी वैदिक महाविद्यालय वसतिगृह, सी प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग, सुतार बोर्डिंग, नाभिक विद्यार्थी वसतिगृह, सोमवंशी आर्य क्षत्रिय बोर्डिंग, श्री दैवत्य बोर्डिंग, भोई समाज बोर्डिंग, राजपूतवाडी बोर्डिंग आणि रुकडी बोर्डिंग असे एकूण 23 बोर्डिंगांची स्थापना देखील त्यांनी केली होती. तर आपण आज या ठिकाणी शाहू महाराजांबद्दल माहिती पाहिलेली आहे, जे ऑडिओ टाइप मध्ये आपण पाहिलेलं आहे, ज्यात सर्व मुद्दे आपण काय केलेले आहे, एकूण 10-11 मुद्दे आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. याचा नक्कीच फायदा तुम्हाला येणाऱ्या एक्झाम मध्ये होईल. धन्यवाद.